सरकारचे एक शिष्टमंडळ आजच मनोज जरांगेंना भेटणार आहे। यामध्ये आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश शिवटे या दोघांचा सहभाग असेल। काल मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांची भेट झाली होती आणि या दोघांच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर केला गेला। मग त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मग एक नवीन ड्राफ्ट तयार झालेला आहे आणि आज हाच ड्राफ्ट घेऊन हे दोघेही जण मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतील अशी माहिती आहे। कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कालच्या चर्चेतले कोणते महत्त्वाचे मुद्दे प्रामुख्याने या ड्राफ्टमध्ये आजच्या नवीन ड्राफ्टमध्ये असू शकतात ज्याची माहिती आज जरांगेंना दिली जाईल? खरं तर हे मनोज जरांगेंचं उपोषण किंवा मुंबईला जाणं हे ज्या मुद्द्यावरनं ठरलं आहे, जो मुद्दा शासनामध्ये दोघांच्या मध्ये चर्चेचा विषय काही दिवसांपासून ठरला आहे तो आहे सगळे सोयरे। आता या सगळे सोयरेच्या बाबतच काल या ठिकाणी मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्यामधून जी काही पर्यायी व्यवस्था काढता येईल किंवा मनोज जरांगे पाटील यांनी आपण पाहिलं तर काही मुद्दे लिहून देखील दिलेले होते। आता हे जे मुद्दे लिहून दिलेले आहेत त्यावरती काल मुंबईमध्ये बैठक झाली असल्याची माहिती आहे आणि बैठकीमध्ये त्यावरती काही तोडगा निघाला असल्याची देखील माहिती आहे। मात्र निघालेला तोडगा हा मनोज जरांगे पाटील यांना मान्य होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की हाच तोडगा घेऊन शिष्टमंडळ या ठिकाणी आज साधारणपणे 11:30 ते 12च्या दरम्यान अंतरवलीला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेईल। या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश शिवटे आणि बच्चू कडू या दोघांचा समावेश असणार आहे आणि त्यामुळे आज नेमकं त्यांच्यामध्ये चर्चा काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यावर मुंबईला जाण्यावर काही तोडगा निघतो का, मुंबई येथे उपोषण करण्याच्या बाबत जी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे त्या भूमिकेवर काय तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज भेट पुन्हा एकदा होणार आहे। काल भेट झाली होती आणि काल जे मुद्दे दिले होते त्यात मुंबईत चर्चा झाल्यानंतर हे शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांच्या भेटीला येत आहे। ज्ञानदा, कृष्णा, माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।